पण आपण खालून ज्यावेळेस त्याच्याकडे जात असतो त्यावेळेस त्याला आपल्याला पाहता येणार नाही, लोकेट करता येणार नाही, त्याची जागा आपल्याला बघता येणार नाही. त्याच्यामुळे त्याला हरवणं, त्याला तिथून बाजूला काढणं हे अतिशय अतिशय अवघड काम. असं म्हणलं जातं की कदाचित ते इम्पॉसिबल होतं, शक्य नाही. जगातल्या कदाचित कुठलेही तरी सुद्धा सिंपल टास्क नव्हतं, फार कठीण. पण तरी सुद्धा हा आपला इतिहास जो आहे, भारतीय जनमानसाचा इतिहास आहे, आम्ही कुठलंही जितकं परिस्थिती गंभीर तेवढे आम्ही जास्त गंभीर. त्या परिस्थितीला सुद्धा लढायचं आपल्या सैन्याने ठरवलं आणि त्याच्यामधूनही मार्ग काढले. मग तिथपर्यंत पोहोचायचे. दिवसा जर आपण त्यांचा चढाई करण्याचा प्रयत्न केला तर दिवसा आपण करणार आहोत, दिवसा आपण दिसणार आहोत. 3 मेला साधारणतः ही गोष्ट कळली भारतीयांना, भारतीय सैन्याला की आपल्या सगळ्या कार्य केलेलं आहे. आणि मग 3 मे पासून भारतीय सैन्याने नियोजन सुरू केले की मिळवायचं ठरवलं. रात्री 9ला त्या काळातल्या सैनिकांचे शौर्याबद्दल आपण एक गाथा ऐकला, आपल्या अंगावर काटा उभा. रात्री 9ला त्यांनी ती पहाडी चढायला सुरुवात करायची. पहाडीचा रस्ता एवढा अवघड आहे, एवढा दुर्गम आहे की एक तास जर चाललं वरती चढून केलं तर हार्डली अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर तुम्हाला वर जाता येईल, इतका अवघड रस्ता आहे, इतका सांभाळून तुम्हाला प्रवास जायचं. दुसरं त्यात आणखी मला आव्हान आहे, तुम्ही प्रवास करताना वरच्याला दिसला नाही, वर्षाला जर दिसला तर तुम्ही तिथं सांगता. वरचा दुश्मन तुम्हाला एक मिनिटही जिवंत ठेवणार नाही, अशी अवघड परिस्थिती आहे. त्या परिस्थितीला टक्कर देत देत आपलं सैन्य त्या पहाड्यात चलत होतं. कितीतरी सैन्य त्याच्यामध्ये 537 सैन्याचा हुतात्मा झाला. इकडून पाकिस्तानचे सुद्धा अनेक सैन्य आतंकवादी अशी जर संख्या काढली तर 3000 त्यांची सुद्धा आतंकवादी किंवा सैन्य मारले गेले. पण काही कहाण्या त्याच्यामध्ये अतिशय प्रेरक आहेत, आपल्या सगळ्यांना प्रेरणा देत आहे. मनोज शुक्ला नावाचा एक त्याचा परमवीर चक्र विजेता व्यक्ती सैनिक, तो ज्यावेळेस आर्मीमध्ये जॉईन झाला त्यावेळेस त्याला विचारलं की व्हाय हॅड यू जॉईन आर्मी. पहिलं उत्तर होतं त्याचं, मला परमवीर चक्र मिळवायचं. इथं आर्मीत आलं म्हणजे मी फक्त परमवीर चक्र घेण्याचा विचार. तर मी विचारला परमवीर चक्र म्हणजे काय म्हणते आहे का? कधी मिळतं माहिती आहे, कधी मिळतं. ज्यावेळेस मी या देशासाठी होतात मी ज्यावेळेस या देशासाठी मरेल त्यावेळेस मला परमवीर चक्र मिळणार आहे. देशासाठी मरण्याची सुद्धा तयारी आपल्या मनात घेऊन ज्यांनी सैनिक प्रवेश केलाय असं खूप. ज्याचं लग्न ठरलंय, आपल्याकडं किती जरी घरात मोठं काम असलं तरी सुद्धा स्वतःतून देण्याची परंपरा जुनी आहे. आपल्याला तानाची मुलाला माहिती करायला आपण म्हणतो की आम्ही लग्न राहायला नंतर आम्ही लग्न कोणाची मग राहायची. हे तानाची वाक्य प्रसिद्ध आहे का? घरातली जबाबदारी ही शिल्लक आहे. ज्यावेळेस राष्ट्र रक्षणाची पाळी येईल, ज्यावेळेस देश रक्षणाची पाळी येईल त्यावेळेस देश प्रथम, देश पहिला. हेच त्या मनुष्य की लग्न ठरले. सिमरन नावाची मुलगी आहे, तिच्यावरती लग्न झाले. तिला घेण्यासाठी अंगठी, एंगेजमेंट साठी जी अंगठी आहे, आपल्या कॅप्टनला म्हणतो की आता युद्ध लागले की अंगठी माझी तुमच्या जवळ ठेवा. आणि मी वापस आलो किंवा नाही आलो तरी माझी जी वधू आहे तिला ती अंगठी तुम्ही पोहोचवा. तर कॅप्टन त्याला म्हणतात की मरायची भाषा करू नको, ती अंगठी तुझ्याजवळ ठेव, तुला वापस यायचं आहे. आणि मनात अतिशय राष्ट्राभिमान ठेवून हा कॅप्टन हल्ला करायला होतो. त्या ऑर्डर येते की वरील 4 चौके दिसत आहेत, 4 चौक्या पाकिस्तानी दिसत आहेत, बंकर 4 मध्ये दिसत आहेत, माणसांची मुवमेंट आहे, आपल्याला ते उडवायचं. तुम्ही चला, 1 मिनिटाचाही उशीर न करता तो लगेच कामाला लागतो. आपल्या जवळ काही बरोबर साथीदार घेतो आणि ती चौकी पार करण्याकरता राष्ट्राचा प्रवास करतो. सोबत शस्त्र आहे, सामान आहे, साहित्य आहे. येण्यासाठी फक्त 1 लिटर पाण्याची बाटली आहे. रात्रीचा पूर्ण प्रवास करायचा, रात्री पूर्ण चालायचं. 1 लिटर पाण्याची बाटली एवढ्या याच्यामध्ये किती दिवस होणार आहे?
रात्रीच्या 12-1 पर्यंत तेव्हा कळतं की आपल्या जवळ पाणी संपले. 1 ते 2 फूट पाणी शिल्लक आहे वाटतं. पण त्याला माहित होतं की आपल्या मनाला आपण जर सांगितलं की माझ्याजवळ पाणी संपलं आहे तर मन फार हळू आहे, लगेच तिथं उदासून बसणार आहे, नाराज होऊन बसणार आहे. त्याला काय कळलं पाहिजे मनाला की माझ्यापाशी पाणी शिल्लक आहे. 2 घोट पाणी शिल्लक ठेवलं, पाणीच त्याच्यानंतर त्याला 2 घोट पाणी शिल्लक ठेवून आपला प्रवास कंटिन्यू चालू केला. आणि जणू काय मनाला सांगत होता की माझ्यापाशी पाणी शिल्लक आहे. भले ते 2 घोट आहेत पण पाणी शिल्लक आहे. एकदा तुम्ही तुमच्या मनाला समाधान म्हणून काहीतरी सांगितलं की तुमचं मन ऐकायला तयार आहे. पहिल्या बंकरच्या जवळ पोहोचला. पहिल्या बंकरच्या जवळ पोहोचल्यावर त्याला कळलं की आपल्या कॅप्टनने आपल्याला 4 बंकर आहेत म्हणून सांगितलं होतं, पण इथं तर 6 बंकर आहेत. कॅप्टनने निरोप दिला, कॅप्टन 4 नाही 6 बंकर आहेत. आणि त्या बंकर मध्ये शस्त्र घेऊन थांबलेला पाकिस्तानी सैन्याचा ताफ आहे. कॅप्टनने आदेश दिला तुम्ही 6 बंकर. आदेश आल्याबरोबर काम सुरू. पहिल्या बंकर मध्ये ग्रेनेड फेकलं. बरोबर ग्रेनेड जिथं बंकरला जी जागा आहे जाण्यासाठी त्या जागेतूनच फेकावं, इकडे तिकडे कुठे जाणार नाही, जेणेकरून ग्रेनेड बरोबर जागेवर पडलं पाहिजे, आतमध्ये स्फोट मोठा झाला पाहिजे आणि आतमध्ये जे काही सैन्य थांबलेलं आहे ते सगळं एकाच स्ट्रोक मध्ये संपलं पाहिजे. पहिल्या बंकरला उडवलं, पुढे चाललं. दुसरं बंकर संपवलं, तिसरं बंकर संपवलं. 3 बंकर त्यात मोठ्या काही सैनिकांनी खराब केले. 4थ्या बंकर पर्यंत पोहोचल्यावर ज्यावेळेस ग्रेनेड फेकण्यासाठी जागेवर उठला त्यावेळेस अचानक वरतून रायफलची गोळी जोरात वेगाने आली आणि ही गोळी डोक्यामध्ये घुसली. जागेवर पडला. पण जे काम सांगितलं होतं बंकर उडवायचे आपल्याला ते काम मात्र पूर्ण झालं. 4थं बंकर सुद्धा संपवलं. असे अनेक योद्धे त्या लढाईमध्ये देशासाठी लढले आणि त्यामुळे आजचा आपल्याला दिवस बघायला आपण म्हणतो की ह्या देशासाठी अनेकांनी बलिदान दिलं, विरोधी बलिदान दिलं, म्हणून आज हा देश आपण ज्या परिस्थितीत जगत आहोत आपण घरात सुखाने खातो, घरात सुखाने जगतो, पण त्यावेळेस प्रत्येक दिवसामध्ये सीमेवर अनेक सैनिकांनी स्वतःचे बलिदान देत असतात. प्रत्येक सैनिक आपला दिवस रात्र डोळ्यात उठून काम करत असतो. त्याच्या कामाची आपल्याला आठवण राहिली पाहिजे, स्मरण राहिली पाहिजे. त्याच्यासाठी हा दिवस 26 जुलैचा दिवस विजय दिवस म्हणून आपण साजरा करतो. अशा अनेक गोष्टी आहेत त्या देशामध्ये की ज्या गोष्टींचा आम्ही गौरव करावा, ज्याच्यामुळे सांगावं की आम्ही जगापेक्षा वेगळे आहोत. फक्त पराक्रमामध्ये आम्ही वेगळे नाही, जगापेक्षा आमचा वेगळा पराक्रम तर जगाने वारंवार बघितला असेल. एक कहाण्या जर पराक्रमाच्या आपण ऐकत गेलो तर आपल्याला कळते की अतिशय बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा प्रचंड मोठा पराक्रम गाजलेला आहे. कुठल्याही राजाची कार्य, कुठलाही महाराणा प्रतापांचं कार्य बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं बघा, बाप्पा रावलांचं बघा, ललितादित्य उदबलांचं बघा, मेवाडचा राजा कुंभा, एक नाही हजारो नाव आहेत. केवळ हे नाही की आमच्या इतिहासामध्ये आम्हाला तो सांगितला आहे, आमचा इतिहास आम्हाला वेगळा शिकवला. हा जर इतिहास शिकवला गेला तर कळेल की आमच्या इतिहासामध्ये किती सेनानी झाले, किती वीर झाले, ज्यांनी परकीयांचे आक्रमण थोपवून ठेवले. आज विचार करा, दक्षिण भारताची आणि उत्तर भारताची परिस्थिती अतिशय वेगळी आहे. का वेगळी आहे त्याला कारण आहे, उत्तर भारतामध्ये सर्व आक्रमण जी झाली त्या आक्रमण थोपवण्याची काम झाली. त्यामुळे उत्तर भारतामध्ये फार मोठी मंदिरं, फार मोठं स्थापत्य जिवंत राहिले, ते नष्ट झालं त्या सगळ्या आक्रमणामध्ये. पण दक्षिण भारत मंदिरांच्या बाबतीत, स्थापत्याच्या बाबतीत प्रचंड दैनिक मानसिक कारवाई.
काही गौरवशाली बाबी ज्याचा आपण खरंच अभिमान बाळगावा, जो इतिहास भारतातल्या प्रत्येक मुलाला माहित असावा की आपला देश म्हणजे काय आहे आणि देशाच्या कुठल्या गौरवशाली बाबी अशा आहेत त्या आपल्याला माहित झाल्या पाहिजे. त्याची पहिली बाब की आतापर्यंत जो आपण पराक्रमाचा इतिहास कारगिलच्या निमित्ताने पाहिला, तो पराक्रमाचा इतिहास ही आमच्या देशाची गौरवशाली बाब आहे. त्याच्यानंतर अतिशय दररोज आपण उठता बसता जे बघतो पण आपल्याला कळत नाही की हे आहे, ती गोष्ट म्हणजे आमची कालगणना. आम्ही सगळे इंग्रजी महिन्यांचं अनुकरण करतो, इंग्रजी तारखांचा कार्यक्रम करतो. आज तसं इंग्रजी तारीख आहे म्हणून आपण इंग्रजी तारखेनुसार कार्यक्रम केला, पण खरंच जगाला पहिली कालगणना इंग्रजांची पैकी आहे नाही. इंग्रजांनी जगाला पहिली कालगणना दिली नाही. केवळ इंग्रजांची कालगणना जे का मान्य करतो कारण की कधी काळी जगावर राज्य इंग्रजांनी केलं, कधी काळी आमचा देश इंग्रजांचा गुलाम राहिला आणि त्यामुळे आम्ही त्यांची भाषा स्वीकारली, आम्ही त्यांच्या पद्धती स्वीकारल्या, आम्ही त्यांची दिनदर्शिका पण स्वीकारली, कालगणना पण स्वीकारली. भारतीय कालगणना कशी होती? इंग्रजांनी ज्यावेळेस आले त्यावेळेस मॅकॅरोनी एक शिक्षण पद्धती भारतात सुरू केली आणि त्या शिक्षण पद्धतीने असं सांगितलं की तुमचा देश हा पहिल्यापासून असाच अडाणी लोकांचा, तुमचा देश हा पहिल्यापासून असाच साफ पाळणाऱ्या लोकांचा, दरिद्री अवस्थेत राहणारा अशा प्रकारचा देश होता. आणि आम्ही इंग्रज इथं आलो म्हणून आम्ही तुमच्यामध्ये शिक्षणाचा प्रसार करत आहोत, आम्ही तुम्हाला आधुनिकता शिकवत आहोत, आम्ही तुम्हाला विज्ञान शिकवत आहोत. एक असा प्रचंड मोठा वर्ग भारत देशामध्ये होता की तो समजायचा की इंग्रज येणं हे एक प्रकारे भारतामध्ये देवाची कृपा दृष्टी झालेली आहे. ते जर आले नसते तर आम्हाला विज्ञानच कळलं नसतं, आम्हाला प्रगतीच कळली नसते. पण आपण त्यावेळेस आपल्याच लोकांना हे सांगण्यास कचरतो, थांबतो की इंग्रजांना कितीतरी माहित नव्हते अशा गोष्टी, कितीतरी आमच्या पूर्वजांनी त्यांच्या कितीतरी अगोदरच करून ठेवले. मराठी महिना चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण आपण 12 महिने सांगतो, पण 12 महिने आले कुठून, कसे आले, याची नाव कशी आली, याचं जर थोडं विज्ञान आपण बघितलं तर आपल्याला दिसतंय की चंद्र आकाशातल्या 27 राशीपैकी 12 राशीच्या जवळ, प्रत्येक पौर्णिमेला एका राशीच्या जवळ थांबतो. एक रास चंद्राच्या जवळ असते. आकाशामध्ये जी नक्षत्र आहे त्याच्यानुसार त्या राशी तयार झाल्या आहेत, त्या स्थितीवर त्या 27 राशी आहेत. 27 राशीपैकी 12 राशी अशा आहेत की ज्या राशी पौर्णिमेला चंद्राच्या जवळ एक एक रास राहते, एक एक नक्षत्र राहते. चित्रा नक्षत्र, चित्रा नक्षत्र ज्या काळात चंद्राच्या पौर्णिमेला जवळ असतं तो महिन्याचे. विशाखा नक्षत्र ज्या दिवशी विशाखा नक्षत्र ज्या पौर्णिमेला चंद्राच्या जवळ आहे तो कालावधी म्हणजे पौर्णिमा, तो वैशाख महिना. ज्येष्ठा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, अश्विनी नक्षत्र. आपली महिन्याची नाव तशी झाली म्हणजे इंग्रजी कालावधीमध्ये महिन्यांची नावं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल याच्या पाठीमागं कुठलंही कारण नव्हतं. केवळ कुठेतरी 4 राजे होते. जानेवारी नावाचा एखादा राजा होता, जानेवारी नावाचा, त्याने स्वतःच्या नावाने जानेवारी हे नाव ठेवलं. प्रत्येकाने आपापल्या नावाने एक 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 नाव ठेवलं आणि महिन्याची नाव तयार झाली. ते सुद्धा कधी ठेवलं? ज्यावेळेस त्यांना कळलं की भारतीय कालगणना ही 365 दिवसाची आहे, त्याच्यामध्ये 30 दिवसाचा महिना आहे, आपण सुद्धा 30 दिवसाचा महिना करायचा, त्याला एक तारीख ठरवायची. पण 30 दिवसाचा महिना ठेवताना तुमचं कॅल्क्युलेशन चुकाय लागलं, कुठेतरी 2-3 दिवस मागे पुढे पळाले म्हणून 28चे काही दिवस कमी केले. जो राजा स्वतःला जास्त श्रेष्ठ समजायचा त्याने स्वतःचा 31 तारखेला महिना केला, राहिलेल्यांचे 30 तारखेचे महिने राहिले आणि ही कालगणना इंग्रजांची सुरू झाली. येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून कालगणना सुरू झाली आहे. सांगा, येशू ख्रिस्ताचा जन्म ज्या दिवशी झाला त्यावेळेस इंग्रजी कॅलेंडर सुरू झालं. मग येशू ख्रिस्ताचा जन्म जर ज्या दिवशी झाला त्या दिवशी इंग्रजी कॅलेंडर सुरू झालं, तर येशू ख्रिस्ताचा जन्म नाताळला होतो. नाताळला 25 डिसेंबर, 26 डिसेंबरच्या 25 डिसेंबरला. मग तुमचं कॅलेंडर 25 डिसेंबरला सुरू झालं पाहिजे. तुमचं कॅलेंडर एक जानेवारीला कसं काय? म्हणजे मिसमॅच आहे, मॅचिंग होत नाही तुम्ही लोकांची.
पण सांगितलं जाते येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून 21 सुरू झालं. सूर्य 12 राशीत प्रवास करतो. महाभारतामध्ये एक प्रसंग आहे. कुठला प्रसंग आहे की महाभारताच्या युद्धामध्ये भीष्माचार्य जे आहे त्या भीष्माचार्याला अर्जुन बाणाच्या शयेवर झोपवतो. प्रचंड बाण मारतो पण भीष्माला इच्छा मरण आहे. आणि ज्यावेळेस शरीरामध्ये 100-200 बाण घुसलेले आहेत त्यावेळेस यातना खूप होत आहेत प्रचंड. पण भीष्माचार्य म्हणतात की मी आत्ता मारणार नाही. का तर आत्ता दक्षिणायन चालू आहे. मकर संक्रांती नंतर उत्तरायण सुरू होते आणि उत्तरायण मधला मृत्यू हा स्वर्गाकडे नेणारा असतो. आता जर मी मेलो तर स्वर्गाकडे जाणार नाही, उत्तरायणानंतरच म्हणणार. त्याच्यामुळं कौरव पांडवाचं युद्ध झाल्यानंतर सुद्धा भीष्म आपला प्राण सोडत नाही. उत्तरायण संपल्यानंतरच भीष्म आपला प्राण सोडतात. ही कधीची गोष्ट आहे? महाभारत काळातली. दक्षिणायन उत्तरायण ही कुठली संकल्पना आहे? सायंटिफिक संकल्पना आहे. ती आम्हाला माहिती कधी आहे? महाभारताच्या काळात. रामायणामध्ये काय दाखले आहे? रामायणामध्ये शनीची 7.5 लावणे म्हणून रावण शनीला सुद्धा काय करतो? पकडून ठेवतो, आपल्या ताब्यात ठेवतो. आता ही शनीची 7.5 म्हणजे काय तर 7.5 वर्षाचा एखाद्या राशीमधला शनीचा कालखंड. 7.5 वर्षाचा. रामायणाच्या अगोदरपासून शनीची 7.5 सांगितली जाते. 12 राशी. शनी हा प्रभावशील ग्रह आहे. ज्या राशीमध्ये असतो त्या राशीवर त्याचा 2.5 वर्ष मोठा प्रभाव असतो. त्याची छाया 2.5 वर्ष पहिल्या राशीवर, ज्या राशीमध्ये आहे त्या राशीवर 2.5 वर्ष छाया, पुढच्या राशीवर पण 2.5 वर्ष छाया. म्हणजे साधारणतः एक राशीवर 2.5 वर्ष गडद छाया असते. ह्या शनीची फिरण्याचा कालावधी जर पाहिला, पृथ्वीचा आपण 365 दिवस होतो, तसा शनीचा प्रदक्षिणा काळ हा 30 वर्षाचा. हे आज मॉडर्न सायन्स आफ्टर नासा ऑर्बिटरी एक्झामिनेशन्स त्यांनी सांगितले की शनीचा कालावधी 30 वर्षाचा आहे. पण हा कालावधी 30 वर्षाचा आहे सांगण्याचं काम भारतीय शास्त्रज्ञांनी 30 वर्षे रामायणाच्या अगोदर सांगितले. रामायणाच्या अगोदर आम्हाला कळलं की शनीचा कालावधी 30 वर्षाचा आहे. आता नासा सांगायला आता मागे घडलेली आपल्या देशाची मोठी घटना, फार मोठी घटना म्हणजे कुंभमेळा, महाकुंभमेळा झाला. कुंभमेळा दर किती वर्षांनी? 12 वर्षांनी. कुंभमेळा का होतो? कारण की गुरुप्रती आस्था व्यक्त करण्यासाठी गुरु ग्रहाचा जो कालावधी आहे भ्रमण काळ सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्याचा, तो 12 वर्षाचा. नासा हा सांगतो गुरु 12 वर्षाचा त्याचा भ्रमण काळ आहे. एक फेरी पूर्ण करायला 12 वर्ष लागतात. आणि कुंभमेळा गुरुच्या सेवेसाठी दर 12 वर्षाला बरोबर. गुरुची प्रदक्षिणा काळ 12 वर्षाचा. आज नासाला माहिती, पण हजारो लाखो वर्षांपूर्वी आम्ही आमच्या ग्रंथामध्ये गुरुचा भ्रमण काळ सांगितला आहे. गॅलिलिओने टेलिस्कोप मधून पाहिल्यावर त्याला कळलं की 9 ग्रह आहेत. त्याला 300-400 वर्ष झाली. काही ग्रहांची नाव पद्धतीने त्यावेळेस खरेदी सांगितली. पण गॅलिलिओच्या कितीतरी हजार वर्ष अगोदर व्यासांनी 9 ग्रह स्वतःचे व्याख्यान करून घराघरात मांडले. आज आपल्याकडे कुठे साधी कुठे जर पूजा ठेवली तर त्या पूजेमध्ये पहिली मंत्र पुष्पांजली असते. त्याच्यामध्ये आपण आपलं स्थान सांगण्यासाठी, आपला दिनांक सांगण्यासाठी सगळी माहिती सांगतो. आज युगाला 5127 आहे. इंग्रजी कालावधी फक्त 2025 आहे. युगाला 5147 आहे. युग लक्षात घ्या. युग म्हणजे कलियुग. कलियुग सुरू होऊन 5127 वर्ष झाले या वर्षी. म्हणजे महाभारत संपल्यानंतर 17, 18, 20 वर्षांनी नंतर आपण म्हणतो की पांडव ज्यावेळेस स्वर्गवासी झाले त्याच्यानंतर परीक्षिताचा काळ आला आणि परीक्षिताच्या काळामध्ये कलियुगाचा प्रारंभ झाला. आज 5127 वर्ष कलियुगाला झाले. आणि आपल्याकडे 4 युग आहेत. 4 आहेत. सत्ययुग, द्वापरयुग, त्रेतायुग, कलियुग. आणि कलियुगाच्या काळापेक्षा ह्या प्रत्येकाचा काळखंड दुप्पट वाढत. जेवढा कलियुगाचा काळ आहे त्याच्यापेक्षा दुप्पट वाढत. त्याच्यापासून एक मनवंतर तयार होतं. एक युग लक्षात घ्या. एक युग म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस. ब्रह्मदेवाचे 100 दिवस झाल्यावर मनवंतर होतं.
म्हणजे कालगणना जर आपण बघितली तर सेकंदाचा 88वा भाग पासून ते मनवंतरापर्यंत एवढी प्रचंड मोठी कालगणना प्रचंड आहे, एवढी मोठी वैज्ञानिक आणि सायंटिफिक आहे. आज तुम्हाला जर आजची वेळ सांगितलं तर ती भारतातली वेगळी आहे, अमेरिकेची वेगळी आहे, जपानची वेगळी आहे, अमेरिकेची वेगळी आहे. सगळ्या वेळा वेगळ्या आहेत. हा टाइम कुठला आहे सांगता येत नाही. पण तुम्ही जी जन्मकुंडली करता त्या जन्मकुंडलीमध्ये जो ग्रह नक्षत्र स्थिती असते ती स्थिती जगातल्या प्रत्येक ठिकाणी येत असते. रामाच्या जन्माची कुंडली टाकली आणि मग नासाच्या ऑर्बिटर मध्ये ते सगळं स्थिती परिस्थिती टाकली की नासा सांगते की रामाचा जन्म आजपासून एवढ्या 7,000 वर्षापूर्वी रामपासून दिवशी झालेला होता. इतकी अचूक कालगणना जगाला दुसरी कोणीही नाही. त्या अचूक कालगणना देण्याचं काम आपण केलं. आपल्यासाठी प्रचंड अभिमान आहे. जेवढा त्याला अभ्यास करावा तेवढा प्रचंड मोठा आहे. आपल्या देशातली मंदिरं स्थापत्य करा. दुसरी बाब अतिशय गौरवाने आपल्याला जी सांगता येईल अशी बाब म्हणजे स्थापत्य करा. त्याच्याविषयी किती गौरव करावा तेवढा कमी जाईल. काही मंदिरं दक्षिणेत आहेत. आपण ती मंदिर जर आयुष्यात प्रवास केला दक्षिणेकडे तर नक्की बघण्यासाठी आहे. वेलूरला चन्नकेशव मंदिर आहे. या चन्नकेशव मंदिराची रचना पहा, तिथे स्थापत्य करा पहा. जो दगड आजच्या आधुनिक मशीनला सुद्धा फोडणं कठीण आहे त्या प्रकारच्या बेसाल्ट प्रकारच्या दगडावर ग्रॅनाइट सारख्या दगडावर पूर्वी काम केलेलं आहे. चन्नकेशव मंदिराचा पहारेकरी दोन त्याची पहारेकरी आहेत. 2 बाजू मंदिराच्या त्या 2 पहारेकरीच्या अंगावरचे दाणे त्याचे नक्षीकामावर प्रचंड जबरदस्त आहे. बघितल्यावर आपल्याला वाटतं की नुसतं हातात पेन्सिल आणि जर कोणता कागद दिला आणि कागदाने जरी हातावर जरी ते नक्षीकाम काढून दाखवा असं सांगितलं चित्रकाराला तरी हाताने सुद्धा त्याला नक्षीकाम करता नाही. एवढं जबरदस्त नक्षीकाम त्या पहारेकराच्या अंगावरचं दगडामध्ये आहे. लोखंडाच्या साखळ्याही लागतील याच्यापेक्षाही जबरदस्त साखळ्या दगडामध्ये तयार केलेल्या मंदिरात आपल्याला सापडतात. आणि कुठे सगळ्या भारतभर आहे. याच्या कर्नाटक राज्यातच नाही किंवा आंध्रामध्येच नाही, कुठंच नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण थोडं लांब संभाजीनगरच्या पलीकडे वेरूळ आहे, अजून काय आहे. वेरूळला कधी गेला तर 16 नंबरचं कैलास मंदिर पहा. कुठली टेक्निक त्या लोकांकडे जगात दुसरं कुठेही असं झालं नाही, कुठेही झालं नाही आणि होऊ शकणारे नाही कदाचित. कारण की रॉक कट मेथड जगामध्ये आतापर्यंत झालेली सगळी मंदिरं, सगळी बांधकामं, सगळी स्थापत्य ही अगोदर पाया मग कळस त्या पद्धतीने झाली. अजूनही तसंच होतं. कुणी अगोदर वरचा 10वा मजला बांधाय, मग 9वा, मग 8वा, मग 7वा, मग 6वा, मग पाया, असं कधी शक्य नाही. अगोदर तुम्हाला बेसमेंटच करावं लागेल, पायाच करावं लागेल, मगच तुमची इमारत उभी राहणार आहे. पण वेरूळचं एकमेव कैलास मंदिर एक मंदिर जगातलं एकमेव असं मंदिर आहे की ज्या मंदिराचं काम वरतून बघा खालून वरती गेलेलं नाहीये. एकमेव जगातलं असं मंदिर आहे की ज्या मंदिराचं काम आधी कळस मग पाया. तुम्ही म्हणताल नाही पॉसिबल गोष्ट नाही, तर पॉसिबल गोष्ट नाही. आधी कळस बांधायचा, वरती बांधायचं, मग खाली. पण ज्यावेळेस आपण ते मंदिर बघायला जाऊ त्यावेळेस आपल्याला कळतं की आपले पूर्वज कुठल्या क्षमतेचे, कुठले योग्यतेचे होते. आणि मंदिर बांधण्यासाठी फक्त शिल्पकला आवश्यक नाही, फक्त स्थापत्यकला आवश्यक नाही. लक्षात घ्या, हे मंदिर बांधण्यासाठी गणिताचं प्रचंड ज्ञान आवश्यक, भूमितीचं प्रचंड ज्ञान आवश्यक. चन्नकेशव मंदिराच्या पायथ्याला 464 हत्ती आहेत. 464. पण 464 हत्तीचा आकारमान एकच आहे. कोणाच्याही आकारामध्ये सेंटीमीटर मध्ये कळत नाही. फक्त प्रत्येकाची पोज वेगळी आहे. प्रत्येकाच्या सोंडीची पोज वेगळी आहे, पायाची पोज वेगळी आहे. त्या कलाकारांना पुन्हा पुन्हा नमन करावं असेल. वेरूळ मंदिर बघायला गेलं तर कळतं की त्या लोकांनी एक प्रचंड मोठा डोंगर कोरण्याचं काम केले. आणि डोंगर कोरताना वरतून अगोदर कळस अगोदर तयार केला. कळसापासून खाली 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 येत मधला सगळा दगड काढण्याचे काम केले.
नुसता मधला दगड काढला नाही, त्या दगडावर कोरीव काम करण्याचं काम केले, विलक्षण कोरीव काम. आणि मी मध्ये डॉक्युमेंटरी त्याची बघितली, त्या डॉक्युमेंटरी मध्ये तो सांगणारा होता, त्याने एक गोष्ट विलक्षण सांगितली की मला वेरूळ मंदिराच्या बाबतीत एक विलक्षण गोष्ट आहे. कुठली विलक्षण गोष्ट आहे की मला त्या वेरूळ मंदिराचा जो तुम्ही पहिला स्थापत्यशास्त्रज्ञ, आता तुम्ही सगळे ITI चे विद्यार्थी आहात आणि हा विषय तर तुमचाच आहे सगळ्यांचा, कारण की ती सुद्धा एक तंत्रज्ञानच आहे. तुम्ही जे आहे ते तंत्रज्ञानाचे विद्यार्थीच आहात. ज्या इंजिनियरला, ज्या शिल्पीला पहिल्यांदा कल्पना सुचली की या खडकामध्ये मंदिर बनण्याची क्षमता आहे, त्या इंजिनियरने, त्या शिल्पीने त्या काळाच्या राजाला भेट घेतली आणि राजाला सांगितले की असं असं मंदिर आपण तयार करू शकतो आणि ते मंदिर अतिशय विलक्षण चांगलं होईल. पण राजाही त्याला तयार झाला, पण तयार झाल्यानंतर त्यांनी राजाला सांगितले की एक आहे याच्यामध्ये की हे मंदिर झाल्यानंतर तुम्ही नसणार, तर मीही नसणार. हे मंदिर पूर्ण झालं तुम्हालाही बघायला भेटणार नाही, मलाही पण बघायला भेटणार नाही, पण या मंदिराचा हा प्लॅन आहे, त्याचं कामच एवढं वर्ष चालणार आहे की तोपर्यंत तुम्ही जिवंत राहणार, मीही जिवंत राहणार. तरी सुद्धा तो राजा तयार होतो, त्या मंदिराचं काम सुरू होतं आणि एक पिढी, दोन पिढी, तीन पिढी संपल्यानंतर ते काम पूर्ण होतं. पहिल्या इंजिनियरने ते काम आपल्या कल्पनेत पूर्ण साचवलं, त्याला आराखडा पूर्ण तयार केला, पुढच्याला हँडओव्हर केलं, पुढच्याला केला, मग ते मंदिर पूर्ण तयार झालं. आणि पूर्णतः वैज्ञानिक आपल्या प्रत्येक गोष्टी त्याच्यामध्ये दिसतात की त्याच्या बरोबर उत्तरेच्या बाजूला उत्तरेच्या बाजूला जो काही मंदिराचा भिंत आहे त्या भिंतीवर रामायण पडलं, एका बाजूला पूर्ण महाभारत पडले. अनेक शिल्प जे आपल्या पौराणिक कथा आहेत ते सांगणारे शिल्प आहेत आणि असं मंदिर पुन्हा कुणी बांधू शकणार नाही, कुणी त्याची निर्मिती एवढं ते प्रचंड अद्वितीय आहे. म्हणजे शिल्पाला काय होती, कुठल्या पद्धतीचे शासन दिले. वेरूळ मंदिरामधले तर हत्ती जे आहे त्या सगळ्या हत्तीमध्ये किंचितही फरक दिसत नाही, किंचित सुद्धा. तुम्ही हातात टेप पट्टी जरी घेतली तरी सुद्धा आपल्याला कळतं की 1 मिलीमीटरचाही फरक त्यांनी केलेला आहे. विष्णूचे 10 अवतार आपल्याला सांगितले होते, विष्णूचे 10 अवतार म्हणजे काय? डार्विनने माणसाच्या उत्क्रांतीवादाचा सिद्धांत सांगितला, माणूस माकडापासून जन्माला असा सिद्धांत सांगितला, जगाने पण मान्य केला. आजही आपण म्हणत असतो की डार्विनच्या सिद्धांताने खरंच माणसाची उत्पत्ती झाली, माणूस वाढत चाललाय. मग बऱ्याच वेळेस असाही प्रश्न पडला पाहिजे की जर माकडापासूनच माणूस तयार होत असेल तर आजच्या एखाद्या माकडाचं तर वजन माणसामध्ये का होत नाही? ठीक आहे, फक्त प्राचीन काळात गोष्ट आहे. आजही बाबा असे होणार नाही, म्हणजे इथंच पुस्तक डार्विनचा सिद्धांत पटाट ठरणार आहे, पण आजही विज्ञान त्याला मान्य करत आले. उलट विष्णूचे 10 अवतार म्हणजे असे आहेत की ज्या 10 अवतारामध्ये माणसाच्या उत्क्रांतीचा सिद्धांत सांगितला आहे. मत्स्य अवतार, कंच अवतार, माणसाची काय जी पण उत्पत्ती झाली आहे ती पाण्यामध्ये पहिला जीव निर्माण झाला आहे. पाण्यातला जीव वेगळा बदलत गेला, पाण्यातच फक्त राहणारा जीव पाण्याच्या बाहेर आला, त्याच्यापासून कंच अवतार झाला, म्हणजे कासव झालं जे थोडं पाण्याच्या बाहेर चालू शकेल. त्याच्या पुढचा वरा अवतार झाला की जी दलदलीसारखी जमीन आहे त्या वरा अवतार दलदलीसारख्या जमिनीमध्ये जास्त जमिनीवर फिरू शकेल असा अवतार झाला. त्याच्यापासून पुढे थोडी आणखी प्रगती झाली, नरसिंह अवतार झाला, म्हणजे जमिनीवर फिरणारा प्राणी. पण त्या प्राण्याला फक्त माणसाचं काय आले, शरीर आले, चेहरा प्राण्याला. त्याच्या पुढे छोटा माणूस वामन होता, म्हणजे अगोदर माणसाची स्टेज छोटी स्टेज सांगितली वामन. त्याच्यानंतरचा माणूस जरा मोठा परशुराम, पण तो माणूस कसा होता, डेव्हलप नव्हता, शांत नव्हता, स्थिर नव्हता, रागीट होता, जंगलात राहणारा होता. थोडा असा पुढचा होता. त्याच्या पुढचा मात्र काय झाला, अतिशय शांत, सभ्य, सुशील, समाजाबरोबर राहणारा राम अवतार. आणि या सगळ्याची सीमा गाठली ती भगवान श्रीकृष्णाने, म्हणजे पूर्ण पुरुष होता.
म्हणजे आपला हा सिद्धांत सुद्धा माणसाची उत्क्रांती सांगणारा सिद्धांत. आम्ही कसे उत्क्रांत होत गेलो, मानवजात कशी उत्क्रांत होत गेली. फक्त एक झालं की आपल्या सगळ्या गुलामीच्या काळामध्ये हे सिद्धांत मागं पडले. त्याची वैज्ञानिकता आपल्याला सांगितली गेली, त्याच्या पाठीमागे विज्ञान सांगितले गेले आणि त्याच्यामुळे आपण त्यापासून दूर सरत होत, लांब सरत होत. भारतात औषधी शास्त्र जगाची आणि भारताची तुलना बघा. जगात सगळ्यात सुरुवातीला जर माणसावर पूर्ण उपचार झाले असतील तर ते फक्त आणि फक्त भारताचा. माणसाच्या शरीराचा अभ्यास कुठं झाला असेल तर तो फक्त भारताचा. आयुर्वेद जगातले इतर सगळे जर तुम्ही पंथ संप्रदायात बघितले तर त्या धर्मामध्ये तुम्हाला एक दिसते की त्या धर्माचा आणि विज्ञानाचा विरोध आहे. त्या धर्माचा आणि गणिताचा विरोध आहे. गणित ही संकल्पना धार्मिक संकल्पना मानली जात नाही. विज्ञान हे धर्माशी टक्कर होते प्रत्येक ठिकाणी. पण केवळ भारतीय धर्म असे धर्म आहेत की ज्या धर्मामध्ये विज्ञान आणि गणित हे धर्माच्या बरोबर चालते. आमच्याकडे वैदिक गणित आहे, आमच्याकडे आयुर्वेद आहे, मेडिसिन सायन्स आहे, प्रत्येक आहे वेद आहे. मेडिसिन सायन्स मध्ये धर्मामध्ये आयुर्वेद सांगितले गेले. कितीतरी असे आजार आहेत ज्याचा फक्त आणि फक्त इलाज वेदामध्ये आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. सुश्रुत, चरक संहिता, शल्यचिकित्सा, पतंजली योग किंवा मग भगवान बुद्धांच्या काळामध्ये वैद्य जीवक यांचे ग्रंथ आजही अभ्यासासाठी वाचले. ऑस्ट्रेलियामध्ये मेलबॉर्नला एक विद्यापीठ आहे, रॉयल मेडिकल इन्स्टिट्यूट. त्या रॉयल मेडिकल इन्स्टिट्यूटच्या बाहेर मोठा पुतळा आहे कोणाचा, महर्षी शुश्रुतांचा. ऑस्ट्रेलियाने मान्य केले की बाबा मेडिकल सायन्स मध्ये महर्षी शुश्रुतांचं कार्य जे आहे तिथून मेडिकल सायन्सचा खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. जर्मनीमध्ये चर्कोलॉजी नावाचा विषय मेडिकल सायन्स मध्ये शिकवला जातो. चरक ऋषी जे होते, महर्षी होते, त्यांनी स्वतःचा ग्रंथ लिहिला. 12,000 श्लोक त्याच्यामध्ये सांगितले. 12,000 श्लोकांमध्ये 2,000 वेगवेगळ्या रोगांचे उपचार, आजार सांगण्याचं काम केलं. हे सगळं भारताने जगाला दिले. अधिक 21 जून आपण सगळ्या जगभरामध्ये योग दिन म्हणून साजरा केला जातो. तो योग देण्याचं काम केलं मी जगाला. योग शिकण्याचं काम आम्ही केले, भारताने केले. त्याच्यामुळे भारताचे उपकार जगावरचे वेगवेगळ्या बाबतीत प्रचंड. ग्रँडअप नावाचा एक इतिहासकार आहे आणि त्या ग्रँडअप नावाच्या इतिहासकाराने एक वाक्य लिहिले, ते वाक्य प्रसिद्ध आहे. तो म्हणतो की मेनी इन्व्हेन्शन्स दॅट वी थॉट which are made in western countries are actually made in India centuries ago. अशा अनेक शोध जे आम्ही असं समजतो की पाश्चात्य देशामध्ये लागले, ते शोध खरं आता कितीतरी वर्ष अगोदर भारतातच लागले होते. उदाहरण जर बघायचं तर पायथागोरसचा सिद्धांत आपण 10वी पर्यंत शिकतो. बरोबर पायथागोरसच्या नावाने सिद्धांत. आमच्याकडे अशी श्रद्धा होती, अशी भावना होती की ज्ञान हे देवाचं आहे. ज्ञान हे देवाने आम्हाला दिलेलं आहे. ज्ञानाची निर्मिती करतो मनुष्य, हा ज्ञानाची निर्मिती करणारा नाहीये, ते देवाचं ज्ञान आहे. त्याच्यामुळे एखादा सिद्धांत जर आम्ही सांगितला तर तो सिद्धांत मी सांगितलाय म्हणून त्याला माझं नाव देणं हे आपल्या संस्कृतीला मान्य नाही. त्याच्यामुळे प्राचीन काळातले एवढे जे सगळे शोध लागले, त्या सगळ्या शोधांचा कुणीही स्वतःला पेटंट करून घेतलं नाही, माझं नाव म्हणून सांगितलं नाही. पण ह्याच्या उलट वेस्टर्न टेक्नॉलॉजी असल्यामुळे आपण बघतो की पायथागोरसने आपला सिद्धांत पायथागोरस सिद्धांत म्हणून सांगितला, गणितातला सिद्धांत. पण पायथागोरसच्या कितीतरी शेकडो वर्ष अगोदर बोधायन नावाच्या ऋषींनी बोधायन शब्दसूत्रामध्ये तो सिद्धांत संस्कृतमध्ये करेक्ट सांगितला. एका मोठ्या विद्वानाने तर भरसभेत असा प्रश्न विचारला होता की हे जे सगळे शोध लागले जे वेस्टर्न कंट्रीज मध्ये लागले सांगितले जातात, हे सगळे वेस्टर्न कंट्री मधले शोध 17व्या शतकापासूनच का लागले? जर पाश्चात्य लोक एवढे हुशारच होते तर या पाश्चात्य लोकांनी 17व्या शतकाच्या अगोदर शोध लावण्याचं काम का केले? का लागले नसते? त्याला कारण सांगितले, कारण की 16व्या शतकामध्ये इंग्रज भारतात आले.
इंग्रज भारतात आले, पाश्चात्य भारतात आले. पाश्चात्य लोक भारतात आल्यानंतर त्यांनी इथली संस्कृत पुस्तके आपल्या भाषेत भाषांतरित केली, आपल्याकडे घेऊन गेली आणि ते ज्ञान पुन्हा इंग्लिश मध्ये आपल्या नावाने आपल्यावरच पाठवलं आणि आपण आज त्यांच्याच नावाने पुन्हा ते ज्ञान पुन्हा वापस करायचं. विमानशास्त्रासारखं शास्त्र जर आपल्या देशामध्ये असेल, या विमानशास्त्राचा अभ्यास करून मुंबईच्या चौपाटीमध्ये एका भारतीय माणसाने विमान तयार करायचं काम केलं, तळपदे नावाचा माणूस. ते विमानशास्त्राचा अभ्यासाने विमान तयार केलं, त्याचा विमानाचा प्रयोग सक्सेसफुल करून दाखवला. ते विमानशास्त्र भारतात असेल तर विचार करा आपल्या देशाची प्राचीन परंपरा काय आहे, किती मोठी असेल. त्यामुळं अभिमान करावा, गर्व करावा, सांगाव्यात अशा हजारो धातू आहेत की ज्या पुन्हा 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 आपल्या चर्चेत येऊ शकतात. धातू शुद्ध करण्याची कला, आता तुम्ही तंत्रज्ञानाची विद्या द्या, मेटलर्जी इंग्लिश मध्ये म्हणतात, धातू शुद्ध करणं, शुद्ध धातू. जमिनीच्या पोटात जे सगळे धातू आहेत ते अशुद्ध स्वरूपात असतात, त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल क्रिया करायच्या, रासायनिक क्रिया करायच्या, आणि त्या रासायनिक क्रियेमधून तो धातू शुद्ध करायचा. या मेटलर्जीचं ज्ञान जगाला अतिशय अगोदर नागार्जुन नावाचा आपल्याकडे एक मोठा सायंटिस्ट होऊन गेला, ज्याचं नाव आधीच सांगितलं जातं. ते नागार्जुननं धातू शुद्ध करण्याविषयीची पुस्तक लिहिली. ही पुस्तकं आजही अवेलेबल आहेत. जस्तासारखा धातू शुद्ध करणं अतिशय अवघड आहे, पण ते जस्त सुद्धा शुद्ध सुरुवातीला भारतात केलं गेलं. आजही दिल्लीला आयर्न पिलर आहे, आयर्न पिलर. आपण बऱ्याच जण तो ऐकला असेल, आयर्न पिलर 7 मीटर उंचीचा आयर्न पिलर आहे. लोखंडी एक खांब आहे जो दिल्लीच्या मैदानामध्ये लावलेला आहे. किती वर्षापासून आहे? 700-800 वर्षापूर्वीपासूनच आहे. आपल्याकडे एक सवय, ही खिडकी आपण तयार केली, या खिडकीला रंग नाही दिला, तिची काळजी पाहण्यापासून तिचं रक्षण नाही केलं, तर आपल्याला माहिती की ही खिडकी पुढच्या 2-3 वर्षामध्ये गंज होणार आहे, 10-12 वर्षामध्ये कामातून जाणार आहे. त्याची काळजी जर नाही ते लोखंड तुम्ही उघड्यावर ठेवलं तर ते संपणार आहे, त्याला गंज पकडणार आहे. पण लोखंडाचा तयार केलेला आयर्न पिलर 8,000 वर्षापासून दिल्लीमध्ये ठाम उभा आहे. कितीतरी वैज्ञानिक कार्य, कितीतरी शास्त्रीय संशोधन झाली, त्याला पाहून बघितलं, चेक करून बघितलं की हे कुठल्या प्रकारचं लोखंड या लोकांनी तयार केलं आहे की जे गंजतच नाही. एवढा धातू शुद्ध मिळवण्याची क्रिया, एवढा धातू शुद्ध मिळवण्याचं तंत्रज्ञान आपल्या देशात ही आमच्यासाठी फार मोठी गौरवाची बाब आहे. आजही अजूनही अमेरिकेला, इंग्लंडला, जपानला तेवढा धातू शुद्ध मिळत नाही, एवढं शुद्ध स्वरूपाचं लोखंड कमी करत आलं नाही. आजही त्यांना त्याच्यासाठी आपल्या ग्रंथाचा अभ्यास करावा. कसे ग्रंथ होते, किती ग्रंथ होते, ग्रंथाच्या बाबतीत विषय निघाला. आता विषय फार लांब, आपल्याला वेळ जास्त नाही, पण थोडे थोडे होतं सांगतो. ग्रंथ हा विषय निघाला तर भारताची ग्रंथ संपदा ही आचार 4 वेद प्रमुख ग्रंथ, उपनिषद 108 उपनिषद आहेत, 18 पुराणे आहेत, आरण्यके तितकेच आहेत, ब्राह्मणके तितकेच आहेत. बौद्ध वाङ्मयामध्ये प्रमुख 4 ग्रंथ आहेत, जैन वाङ्मयाचे अनेक ग्रंथ आहेत, आयुर्वेदावरचे अनेक ग्रंथ आहेत, मेडिसिन मध्ये अनेक ग्रंथ आहेत, गुरु ग्रंथाचा गुरु संप्रदाय शिकवणारा ग्रंथ आहे. आणि या सगळ्या ग्रंथाचा जर आपण थोडा विषय बघितला, भारतीय चिंतन जर बघितलं तर आपल्याला हे कळतं की कुठल्याही ग्रंथाने कुणाचाही द्वेष केला नाही, कुठल्याही ग्रंथाने कुठल्याही श्रद्धेचा अपमान केला नाही. देवादेवामध्ये भेद केला नाही. एक वाक्य, आकाशात पतितम द्वयम् यथा गच्छति सागरम तदेव सर्व देव नमस्कारम केशव प्रति. हे वाक्य सांगते की कुठल्याही देवाच्या पाया पडा, कुठल्याही देवाच्या नावाने भक्ती करा, तुमचा नमस्कार शेवटी एकाच देवाला आहे. आणि वेद तर पुन्हा सांगतात एकोहम बहुश्याम, आम्ही एक देव एकच आहे, फक्त वेगवेगळे नाव आहे, वेगवेगळ्या नावाने पुकारतो. आणि सगळी ग्रंथ संपदा तेच पुन्हा सांगते. 4 वेदामध्ये ते सांगितले, उपनिषदांनी ते सांगितले.
वेगवेगळ्या पुराणांनी ते सांगितले. वेगवेगळ्या स्मृती जन्मल्या आपल्या देशामध्ये, अनेक स्मृती झाल्या. आपण स्मृती म्हणलं की थोडं मनुस्मृतीत आपल्याला फक्त आठवतं, पण याज्ञवल्क्य स्मृती झाली, वशिष्ठ स्मृती झाली, जेवढे ऋषी झाले त्या सगळ्यांनी आपापलं दर्शन मांडलं, आपापले विचार मांडले, आपापले विचार सांगितले, सगळा सन्मान सांगितला. सगळ्या मानवजातीचा सन्मान, स्त्रियांचा सन्मान. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः, यत्रे शास्तु न पूज्यन्ते तत्र सर्वत्र विफला. महिलांचा सन्मान करण्याचे सांगितले की जिथं नारीची सन्मान होईल तिथं देवाचा वास असतो, आणि जिथं होणार नाही तिथं सगळे प्राण विफल आहेत. यत्रे शास्तु न पूज्यन्ते, जिथं तिची पूजा होत नाही, जिथं तिचा सन्मान होत नाही, तिथं कुठलाही देव राहत नाही. त्याच्यामुळे संस्कृतीनं नारीचा सन्मान करायचं प्रत्येक ग्रंथामध्ये एक नाही हजार वेळा सांगितले. नारी महिलांचे अधिकार याच्याविषयी कितीतरी स्मृतीमध्ये पुन्हा पुन्हा सांगितले किती अधिकार आहेत. ही सगळी ज्ञान परंपरा आणि ग्रंथ संपदा, स्थापत्य कला, मेडिसिन, एक नाही प्रत्येक क्षेत्रात. नालंदा तक्षशिलासारखी विद्यापीठ होती. नालंदा तक्षशिला विद्यापीठामध्ये 10,000 विद्यार्थी शिकायचे. 10,000 विद्यार्थी किती शाखांचा अभ्यास करायचा? 60 वेगवेगळ्या विषयांचा जगातला सगळ्यात चांगला अभ्यास आहे. ज्यावेळेस बख्तियार खिलजीने ती जाळली नालंदा तक्षशिला विद्यापीठ, त्यावेळेस 6 महिने ती नालंदा तक्षशिला जळत होती. आणि 6 महिने घोड्यांना आंघोळ घालण्यासाठी जे पाणी गरम करायचे, ते पाणी गरम करण्यासाठी केवळ पुस्तकं जाण्यात आली. 6 महिने पुस्तकं जळत होती, लक्षात घ्या. म्हणजे किती ज्ञान संपदा. आज आपण म्हणतो की पुस्तकाशिवाय पर्याय नाही. काय ज्ञान संपदा. हा इतिहास आपल्याला कुठं ना कुठं लक्षात राहायला पाहिजे, कुठं ना कुठं बघितलं पाहिजे. डॉक्टर आंबेडकरांचे एक अतिशय प्रसिद्ध वाक्य आहे की those who forget their history will not create it. जे व्यक्ती इतिहासाला विसरतात ते माणसं इतिहास घडवू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला आपला इतिहास माहित झाला पाहिजे, कळला पाहिजे, समजला पाहिजे. आणि आता तुम्ही सगळे तंत्रज्ञानाचे विद्यार्थी आहात, तुमच्याकडे इतिहासाविषयी शिकवण्याचा काय अर्थ नाही, पण आपण एक देशाचे नागरिक आहोत, विद्यार्थी म्हणून आपल्या सगळ्यांची एक जबाबदारी आहे की जरी आपण कुठल्याही शाखेचे विद्यार्थी असू, भले आपण शिकवत असू, भले आपण कुठलेही शिक्षण घेत असू, पण किमान आपण आपला इतिहास जाणण्यासाठी काही पुस्तकांचं वाचन सतत केलं पाहिजे. इतिहासाचा संदर्भ देणारी पुस्तकं सतत वाचली पाहिजे. आपला पूर्वजांचा इतिहास वाचला पाहिजे. कारण की एका गीतामध्ये सांगितले की संस्कृती जरी सगळ्यांची वेगवेगळी असेल, सगळ्या आपण जरी वेगवेगळे असेल, तरी सुद्धा शेवटी सगळ्यांचे पूर्वज एक आहे. आज भारतात अनेक पद्धतीच्या प्रार्थना पद्धती आहेत, अनेक पद्धतीच्या उपासना पद्धती आहेत. कुणी आस्तिक आहे, कुणी नास्तिक आहे, कुणी देवाला मानते, कुणी मानतच नाही, कुणी वैज्ञानिक प्रवृत्तीचे आहेत, विज्ञानाला मानणारे आहेत. असं जरी सगळ्यांचं असेल तरी सुद्धा सगळ्यांचा इतिहास मात्र एक आहे. इतिहासाला बदलता येत नाही, पूर्वजाला बदलता येत नाही. आपण आपली प्रार्थना पद्धती, पण आपल्याला आपले पूर्वज बदलता येत नाही. इंडोनेशिया नावाचा छोटा देश आहे आपल्या बाजूला. इंडोनेशिया 80% मुस्लिम समाज आहे इंडोनेशियामध्ये, पण आजही त्या देशामध्ये त्या देशाच्या चलनावर गणपतीचं चित्र आहे. जगातल्या सगळ्यात मोठ्या रामलीला इंडोनेशियाला भरतात. आजही तिथला मुस्लिम समाज अतिशय आनंदाने रामलीला साजरा करतो. अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेस तिथे गेले होते त्यावेळेस तिथल्या पंतप्रधानांनी विचारले की तुम्ही संख्येने मुस्लिम आहात, 80% आहात, एवढं जगातलं सर्वात मोठं मुस्लिम राष्ट्र आहात, तरी पण तुम्ही रामलीला कसं काय करता? तर त्या व्यक्तीने दिलेलं उत्तर होतं की आम्ही आमची प्रार्थना पद्धत बदलली, आम्ही आमची पूर्वज मिसळले. पूर्वज बदलता येत होते, प्रार्थना पद्धती बदलली. आणि राम आम्हाला अजूनही इथं रामाचं चरित्र माणसाने कसं वागावं हे शिकवतं. आणि आम्हाला वाटतं की ते आमच्या लोकांनी शिकलंच पाहिजे. त्याच्यामुळे आमच्या देशामध्ये आम्ही दरवर्षी रामलीला, आजही इंडोनेशियामध्ये रामलीला प्रसिद्ध मोठ्या प्रमाणात केला जातो. कदाचित आपल्या देशामधले एअरलाईनचं नाव एअरलाईन्स आहे इंडियन एअरलाईन्स, पण इंडोनेशियाच्या एअरलाईन्सचं नाव गरुड आहे. गरुड एअरलाईन्स का?
कारण की भगवान विष्णूंचं महान गरुड आहे आणि त्याच्या नावाने इंडोनेशियामधल्या एअरलाईनचं नाव गरुड एअरलाइन्स त्या नावामुळे आहे. म्हणजे पूर्वज आम्ही बदलले नाही. तिची राष्ट्राध्यक्ष काही काळापूर्वी होती सुकर्णो पुत्री, तिचं नाव होतं. मुस्लिम व्यक्ती होती पण तरी सुद्धा नाव होतं सुकर्णो. कर्ण त्याची मुलगी म्हणजे सुकर्ण आपल्यासाठी, ओके, तिचं नाव सुकर्ण पुत्री होतं. आजही आपल्या पाठीमागे दुसरा एक देश आहे कंबोडिया, बौद्ध राष्ट्र, खूप मोठा देश, छोटा देश आहे. पण जगातलं सगळ्यात मोठं हिंदू मंदिर जर कुठं असेल तर ते भारतात नाही. जगातलं सगळ्यात मोठं हिंदू मंदिर आपल्या देशात नाही. जगातलं सगळ्यात मोठं हिंदू मंदिर हे कंबोडिया आहे. अंकोर वट नावाचं महादेवाचं मोठं मंदिर सगळ्यात जगातलं एका बेटावर पूर्ण मंदिरच आहे कंबोडिया आहे. म्हणजे आपल्या संस्कृतीचा विस्तार हा जगभर झालेला होता. जगभर पसरलेली संस्कृती, त्या संस्कृतीचे आपण अग्रज आहोत, वारसदार आहोत. तो वारसा घेऊन आपण पुढे पुढे जात आहोत. ही सगळी जी गौरवशाली परंपरा आहे ती सगळी गौरवशाली परंपरा आपल्याला कुठेतरी लक्षात ठेवली पाहिजे, ती ध्यानात समजली पाहिजे. म्हणून आजचा हा तो व्याख्यानाचा विषय दिला की भारताची गौरवशाली परंपरा. मागे 6 तारखेला कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये पण तुम्हाला एक विषय सांगितलेला आणि आजचा हा विषय होता की भारताची गौरवशाली परंपरा. काय परंपरा आहे मी सांगितले फक्त 4-5 विषय आहेत. खूप जास्त सांगितलं तर ते भरपूर विषय आहेत. अजून जर कधी हा विषय घेतला गेला तर पुढच्या वेळेस कदाचित दुसरे जे विषय शिल्लक राहिले आहेत तेही बोलले जातील. पण आपण सगळ्यांनी किमान मी आता म्हणल्यासारखं जरी आपण तंत्रज्ञान शाखेचे विद्यार्थी असून आपला इतिहासाचा जास्त एवढा संबंध येत नसेल तरी सुद्धा एक देशाचे नागरिक म्हणून आपण सर्वांनी इतिहासाचा नक्की अभ्यास करावा. जर अभ्यास होत नसेल तर किमान वेगवेगळे युट्यूबवर व्हिडिओ आहेत, वेगवेगळ्या क्लिप्स आहेत, त्याच्याद्वारे जे जे इतिहासामध्ये आपल्याला माहिती मिळणार आहे ते सांगितले हे ऐकावे. एक इक्बाल नावाचे कवी होऊन गेले, कवी इक्बाल, ज्यांनी कल्पना भारत पाकिस्तान आणि पाकिस्तानची कल्पना सुरू होते कवी इक्बालाने, मुस्लिमांसाठी वेगळं राष्ट्र मानलं. पण त्या कवी इक्बालांची एक कविता आहे ती आपण नेहमी बघतो, सारा ऐकतो, पण आपण माहित असते त्यांची काय. त्यांनी त्या कवितेमध्ये की कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों रहा है दुश्मन सारा जहां हमारा, सारे जहां से अच्छा. ही कवी इक्बालांची कविता आपण सांगतो आणि माझ्या भाषणाचा विराम करतो. आपल्या मानवाची उत्पत्ती, प्राचीन संस्कृती, राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय पूर्ण गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत. सर्वांनी या विद्यार्थ्यांनी या ज्ञानाचे बोध घ्यावा. तुमच्या जीवनामध्ये काही चुका असतील त्या ज्ञानातून घ्यावी ही सर्वांना. तत्पूर्वी आभार प्रदर्शनापूर्वी आपल्या संस्था समितीचे सदस्य शेवटी का होईना आज ते औचित्य कार्यक्रमात अगत्याने आले. यामुळे अभिमानजी कांबळे सर यांचा मी सत्कार करू इच्छितो. संस्थेचे बाकुले सर मी विनंती करतो की सदस्य अभिमानजी कांबळे सत्कार करावा. कार्यक्रमाला शोभा जशी मान्यवरांची असते तशी कार्यक्रमाच्या सांगितलेला आभार प्रदर्शनाची शोभा असते. त्यामुळे संस्थेच्या वतीने जे आपल्याला पूर्ववक्ते लागेल आपल्याशी कुलकर्णी सर त्यांचे मी तसेच आभार करतो. तसेच आपले जयंत कोकणे सर असतील, नगरसेवक बाबा शेख सामाजिक कार्यकर्ते असतील, शहाजी जाधव सर असतील, श्रीधर माळी सर असतील आणि आपले माजी सैनिक सुधाकर पाटील नागे सर आणि त्यांच्या पत्नी आणि मंगलताई, मी सर्वांचे शासन आभार मानतो व
त्यांच्या वतीने कार्यक्रम संपन्न जाहीर करतो.